प्रेज द लॉर्ड। हालेलुया। प्रभूला गौरव आणि महिमा धन्यवाद देतो। प्रभु को धन्यवाद, गौरव और सम्मान देता हूँ। पुन्हा एकदा त्याच्या वचन ऐकण्यासाठी प्रभूने आम्हाला मौका दिला। फिर एक बार वचन को सुनने का मौका प्रभु ने हमें दिया त्याच्या चरणाकडे बसण्यासाठी वेळ दिला। और उसके चरणों के पास बैठने के लिए समय दिया। धन्य ते जन जे त्याच्या चरणाकडे त्याचा शब्द ऐकतात। धन्य है वो लोग जो उसके चरणों के पास बैठकर उसके वचन को सुनते हैं। आणि म्हणून या दिवसात आम्ही देवाचं वचन ऐकावं, पाहावं, वाचावं। और इस इन दिनों में हमने परमेश्वर के वचन को सुनना चाहिए, देखना चाहिए और पढ़ना भी चाहिए। गेल्या 15 दिवसामागे आपण देवाच्या वचनातून पाहिलं। और कुछ दिनों पहले हमने वचन से देखा, जर यहोवा चांगला आहे असा जर तू अनुभव घेतलेला आहे अगर आपने अनुभव लिया कि परमेश्वर भला है तर तू त्याचा आश्रय धर। तो उसकी शरण ले। हालेलुया। जर जो पुरुष त्याचा आश्रय धरतो जो पुरुष उसकी शरण लेता है तो सुखी होतो, वो सुखी होता है। असं देवाच्या वचनातून आपण पाहिलं। ऐसे हमने वचन से देखा आणि म्हणून जास्त वेळ आम्ही देवाच्या वचनाकडे लक्ष लावावं। और इससे ज्यादा समय हम वचन पे ध्यान लगाएं। बऱ्याच वेळेला आम्ही देवाचं वचन आठवड्याच्या आठवड्या ऐकत नाही। और कई बार हम सप्ताह भर हम वचन को सुनते ही नहीं देवाचं दुसऱ्या गोष्टी करण्यासाठी आम्हाला वेळ असतो, और बाकी बातों के लिए हमारे पास समय होता है, पण देवाचं वचन ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आम्हाला वेळ नसतो। लेकिन वचन को सुनने के लिए हमारे पास समय नहीं होता। आणि हीच गोष्ट पूर्वजांच्या जीवनात झाली। और यही बात जो है हमारे बुजुर्गों के जीवन में हुआ। आपण त्याविषयी देवाच्या वचनातून पाहणार आहोत। और हम उसके बारे में वचन से देखेंगे। निर्गमाचं पुस्तक याचा 13वा अध्याय 21 आणि 22 वचन पाहणार आहोत। और निर्गम की किताब उसकी 13वें अध्याय 21 और 22 आयत हम देखेंगे। या ठिकाणी देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, और यहाँ पे ऐसे लिखा है वचन में, आणि त्यांनी दिवसा व रात्री चालावे म्हणून दिवसा त्यांना वाटेने नेण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्नीच्या खांबात यहोवा त्यांच्या पुढे चालला। त्याने दिवसा ढगाचा खांब व रात्री अग्नीचा खांब लोकांच्या पुढून काढून घेतला नाही। और यहोवा उन्हें दिन को मार्ग दिखाने के लिए मेघ के खंबे में और रात को उजाला देने के लिए आग के खंबे में होकर उनके आगे आगे चला करता था, जिससे वे रात और दिन दोनों में चल सके। उसने न तो बादल के खंबे को दिन में और न आग के खंबे को रात में लोगों के आगे से हटाया। दुसरा एक शास्त्र भाग आपण पाहू। और एक वचन हम देखेंगे। ही दोन्ही वचनं आपण विशेष रीतीने पाहणार आहोत। और इन दो वचनों पे हम ध्यान देंगे। निर्गमाचंच पुस्तक 14वा अध्याय 19 आणि 20 वचन। और निर्गम की किताब 14वें अध्याय और 19 और 20 आयत। मग देवाचा दूत जो इस्रायलांच्या गोटापुढे चालत होता तो निघून त्याच्या मागे चालला, आणि ढगाचा खांब त्यांच्या पुढून निघून त्यांच्या मागे उभा राहिला, आणि तो मिस्राचा गोट व इस्रायलाचा गोट यांच्यामध्ये आला, आणि तो त्यांना ढग व काळोख होता, तरी तो रात्री त्यांना उजेड देत होता, आणि सारी रात्र एक गोट दुसऱ्याच्या जवळ आला नहीं। तब परमेश्वर का दूत जो इजरायली सेना के आगे आगे चला करता था जाकर उनके पीछे हो गया, और बादल का खंबा उनके आगे से हटकर उनके पीछे जा ठहरा। इस प्रकार वो मिस्रियों की सेना और इजरायलियों की सेना के बीच में आ गया, और बादल और अंधकार तो था, तो भी रात को उन्हें प्रकाश मिलता रहा, और वे रात भर एक दूसरे के पास न आए। मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ, और मेघ का खंबा और बादल का खंबा, या ठिकाणी दोघांचाही उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। और यहाँ पे दोनों चीज़ें यहाँ पे दिखाई दे रही हैं। ज्या वेळेला सैन्य लढाईसाठी निघत असत, और जब कोई सेना लड़ने के लिए निकल पड़ती त्यावेळेला मोठमोठे ज्योती त्यांच्या पुढे घेऊन चालत असत। तो उनके सामने बड़ी बड़ी मशाले लेकर वो चलते थे। पुरातन काळी ह्या सैन्यासाठी अशा रीतीने रात्रीच्या वेळेला ज्या वेळेला निघत त्यावेळेला मोठी ज्योत पेटवून ते निघत असत। और पुराने समयों में जब रात के समय कोई युद्ध छिड़ जाता तो ऐसी बड़ी मशाले लेकर वो आगे निकलते, आणि ते त्यांचं सैन्याचं मार्गदर्शन करत असत। और वो जो मशाले लेकर चलते वो आगे मार्गदर्शन करते। आणि ज्या वेळेला इस्रायल लोकांना परमेश्वराने बाहेर काढलं, और जब इजरायलियों को परमेश्वर ने बाहर निकाला, आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला परमेश्वराचा अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ त्यांना वाट दाखवत होता, और वहाँ पे जो मेघ बादल का खंबा और अग्नि का खंबा उन्हें रास्ता दिखा रहा था, त्यावेळेला इस्रायल लोकांना त्याविषयी जास्त आश्चर्य वाटलं नाही। तो इजरायलियों को कोई आश्चर्य नहीं हुआ। हे त्यांच्यासाठी लढाईला निघाल्यासारखंच
त्यांच्यासाठी होतं. और उनके लिए एक ऐसी बात हुई जैसे वो लड़ाई के लिए निकले हैं और इसलिए ये चीजें हैं. आणि कारण सैन्याच्या पुढे अशा रीतीने हे टेंभे किंवा हे ज्योती चालत असत. क्योंकि सेना के सामने हमेशा ऐसे लोग मशाले लेकर चलते रहते आणि हैं. म्हणून इस्रायल लोकांना याविषयी मोठं आश्चर्य वाटलं नाही. और से इज़राइल लोगों को इसके बारे में कोई आश्चर्य नहीं हुआ. आज ही कित्येकांच्या जीवनामध्ये अशाच रीतीने आहे. और आज भी कई लोगों के जीवन में इसी प्रकार है. प्रभूची ज्योत आमच्या पुढे चालली असताना त्यांना मोठं आश्चर्य वाटत नाही. और प्रभु की रोशनी हमारे आगे आगे चल रही है, लेकिन लोगों को इसका कोई आश्चर्य नहीं लगता. प्रभू आमचा स्वतः ज्योत आहे, प्रकाश आहे. और हमारा प्रभु ही रोशनी है, वो प्रकाश है. जर आपण नवीन कराराच्या सुरुवातीला पाहिलं, अगर नए नियम की शुरुआत में हम देखें येशूच्या जन्माच्या वेळेला आकाशातून ढग खाली आले और यीशु के जन्म के समय आसमान से बादल उतरे आणि त्या ढगामधून देवाचे दूत गण स्तवन स्तुती करत बोलत होते, गात होते. और उस बादलों पे सवार होकर सारे स्वर्गदूत जो है परमेश्वर की स्तुति गा रहे थे. स्तुती करत होते आणि बोलत होते. स्तुति गा रहे थे और बातें भी कर रहे थे. आणि तशाच रीतीने आपल्याला देवाच्या वचनात पाहायला मिळतं. और हम वचन में ये देख सकते हैं. हा ढग त्यावेळेला येशूच्या जन्माच्या वेळेला खाली आला होता. और यीशु मसीह के जन्म के समय ये बादल नीचे आया था. दुसरा ढग आपल्याला पाहायला मिळतो. और दूसरा बादल हम देख सकते हैं. येशू रूपांतराच्या डोंगरावर पेत्र, योहान आणि याकोब यांना घेऊन गेला और जब यीशु मसीह पतरस, यूहन्ना और याकूब को लेकर उस पर्वत पे चढ़े आणि त्यांच्या देखत येशूचं रूप पलटलं. और उनके सामने यीशु मसीह का जो रूप था वो पलट गया. मोशे आणि एलिया येशू बरोबर बोलत आहे आणि लखलखीत प्रकाश त्यांच्यावर पडला. और मूसा और एलिया यीशु से बातें कर रहे हैं और उसका पूर्ण शरीर जो है तेजोमय हो गया. आणि पेत्र भांबावून गेला. और पतरस जो है घबरा गया. आणि त्यानंतर एक ढग त्या ठिकाणी आला और तब एक बादल वहां पर आया आणि त्या ढगाने त्यांच्यावर सावली केली और उस बादल ने उन पे छाया की. आणि ते मोशे आणि एलिया हे त्या ठिकाणी त्या ढगातून निघून गेले. और मूसा और एलिया जो है वहां से निकल गए. परंतु त्या अगोदर काही गोष्ट घडली. लेकिन उसके पहले कुछ बातें हुई. त्या ढगामधून वाणी झाली. और उस बादल से एक आवाज आई. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. कि ये मेरा प्रिय बेटा है और इसकी तुम सुनो. पहिल्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतं येशूच्या जन्माच्या वेळेला हे ढग खाली आले. पहली बार हम देखते हैं कि यीशु मसीह जब पैदा हुए तब एक बादल नीचे आए. दूतांचं स्तवन त्या ठिकाणी होतं. दूतों की स्तुति के साथ वो नीचे उतरे. मेंढपाळांसाठी असलेला मार्गदर्शन शब्द त्या ठिकाणी होते. और जो चरवाह थे उनके लिए कुछ मार्गदर्शन वहां पे था. या रूपांतराच्या डोंगरावर आपल्याला पाहायला मिळतं येशू त्याचं रूप पलटलं. और इस पर्वत पे हम देखते हैं यीशु मसीह का जो रूप था वो पलट गया. ते गौरव शिष्यांनी त्या ठिकाणी पाहिलं और उसकी महिमा वहां पर चेलों ने देखी. आणि त्या ठिकाणी त्यांचं मार्गदर्शन करणारी वाणी त्या ठिकाणी ढगातून आली. और उन चेलों को मार्गदर्शन करने वाले एक वाणी, एक आवाज वहां पे आई. हालेलुया. तिसरी गोष्ट तिसऱ्या वेळेला घडलेली आहे. और तीसरी बात जो हुई हम देखें, पेंटेकॉस्टच्या दिवशी असंच काही गोष्ट घडली. पेंटेकॉस्ट के समय ऐसी कुछ बातें हुई. एक असा दुसरा एक ढग आला. ऐसे एक बादल आया तो अग्नि ढग असा होता. और वो अग्निमय था अग्निस्तंभ म्हणून होता. और अग्नि के खंबे के समान. आणि तो अग्निस्तंभ प्रत्येकावर एक एक जिभेच्या रूपाने उतरला. और वो अग्नि की ज्योति जो है एक एक पर एक ज्योत के समान उतर आया. हालेलुया. तर देवाच्या वचनातून आपल्याला पाहायला मिळतं तो वचन से हम देख सकते हैं. दूतांचं स्तवन, दूतांचं मार्गदर्शन त्यांना होतं. और दूतों की स्तुति और मार्गदर्शन उन्होंने पाया त्या ढगामधून. उस बादल के अंदर से. दुसरं त्या ढगामधून शिष्यांसाठी वाणी आली देवपित्याची आणि मार्गदर्शन मिळालं. दूसरी बार हम देखते हैं कि चेलों के लिए पिता की ओर से मार्गदर्शन आया और एक आवाज आई. परंतु तिसऱ्या वेळेला अग्नीची बाई येऊन त्यांची जीवन परिवर्तन झाली, अभिषेक प्राप्त झाला. त्यांच्या जीवनातील सर्व नकारार्थी गोष्टी निघून गेल्या. और तीसरी बार हम देखते हैं कि जब अग्नि के बादल आए, अग्नि की ज्योत आई, तो उनके जीवन बदल गया और उनके जीवन से सारे नकारात्मक
विचार निकल गए। याप्रमाणे आपण नव्या करारातलं एक शास्त्र भाग पाहूया. और अब नए नियम से हम एक वचन देखते इब्री हैं। लोकासपत्र याचा पहिला अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपल्याला काही त्याच्यातले मुख्य शब्द मी पाहणार आहेत. पूर्ण 3 वचनं पाहणार नाहीत. इब्रानियों की पत्री उसका पहला अध्याय 1, 2 और 3 हम देखेंगे, कुछ वचनों को हम देखेंगे। त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं और वहां पर हम देख सकते हैं देव प्राचीन काळी वंशावंशांनी व प्रकाराप्रकारांनी भविष्यवाद्याकडून आपल्या पूर्वजांशी बोलला. पुढे तो या शेवटल्या दिवसामध्ये आपणाशी आपल्या पुत्राकडून बोलला आहे. काही शब्द सोडतो. 3रं वचन, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने अवघ्यास आधार असताही. बस. पूर्व युग में परमेश्वर ने बाप दादों से थोड़ा थोड़ा करके और भांति भांति से भविष्यद्वक्ताओं के द्वारा बातें करके इन अंतिम दिनों में हमसे पुत्र के द्वारा बातें की। वह उसकी महिमा का प्रकाश और उसके तत्वों की छाप है और सब वस्तु में अपनी सामर्थ के वचन से संभालता है। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत और यहाँ पर हम देख सकते हैं देव प्राचीन काळापासून वंशावंशांनी प्रकारांनी आपल्या लोकांशी बोलला. और पूर्व युग से परमेश्वर ने थोड़ा थोड़ा करके या भांति भांति से भविष्यद्वक्ता के द्वारा हमसे बातें की। आणि तो या शेवटल्या दिवसामध्ये और इन अंतिम दिनों में आपणाशी आपल्या पुत्राद्वारे बोललेला आहे. और हमसे अपने पुत्र के द्वारा वो बातें कर रहा है। पुत्राद्वारे काही गोष्टी दिलेल्या आहेत. पुत्र के द्वारा बातें की। आणि 3ऱ्या वचनात असं लिहिलेलं आहे, और तीसरी आयत में से लिखा है, हा त्याच्या गौरवाचे तेज. ये उसकी महिमा का प्रकाश 2रा शब्द आहे त्याच्या तत्वाचं प्रतिरूप. और उसके तत्व की छाप है। 3रा शब्द आहे आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने. और सब वस्तुओं को अपनी सामर्थ के वचन से संभालता है। त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू शकतो आपल्या सामर्थ्याच्या वचनाने. और सामर्थ के वचन के द्वारा वो संभालता है। आणि 3रा-4था शब्द आहे अवघ्यास आधार असताही. और सारे लोगों को वो संभालने वाला है। त्याला 2ऱ्या शब्दात आपण असं म्हणू शकतो सर्व जणांसाठी सांभाळणारा. कि हम कह सकते हैं कि सबको आधार देने वाला, संभालने वाला। हाँ, तो सर्वांना आधार देणारा, और सबको आधार देने वाला, सांभाळणारा और संभालने वाला। तर आपल्याला हे पाहायला मिळतं. तो हम ये देख सकते हैं आजही ते मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ अनेक रूपाने अनेक गोष्टीने आमच्या बरोबर चालत आहेत. आज भी वो बादल का खंभा और अग्नि का खंभा कई तरीकों से हमारे बीच में चलता है। आणि म्हणून हे स्तंभ आज आमच्यासाठी फार विशेष कार्य करणारे और आहेत. इससे ये जो दोनों खंभे हमारे लिए खास कार्य करने जा रहे हैं। म्हणून आज आपण पाहणार आहोत मेघस्तंभ, बादल का खंभा अग्निस्तंभ और अग्नि का खंभा, याच्या मधून इनके द्वारा देवदूतांचंच नाही सिर्फ देवदूतों का नहीं, तर देवाच्या समक्षतेचे, लेकिन परमेश्वर की उपस्थिति का पवित्र आत्म्याच्या सानिध्याचे और पवित्र आत्मा की उपस्थिति का हे साक्षात प्रतीक रूप आहे. ये एक प्रतिरूप है। हालेलुया. देवाच्या समक्षतेचं, परमेश्वर की उपस्थिति का पवित्र आत्म्याच्या सानिध्याचं और पवित्र आत्मा की उपस्थिति का हे साक्षात प्रतिरूप होतं. ये एक प्रूफ था। आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं और इसे हम देख सकते हैं निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय आपण जे वाचलं त्याच्यातूनच मी वाचतो 21 वचन. और निर्गम के किताब की 13वें अध्याय की 21वीं आयत में हम देखेंगे, रात्री व दिवसा चालावं म्हणून दिवसा त्यांना वाटेने नेण्यासाठी ढगाच्या खांबात आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी यहोवा त्यांच्या पुढे चालला. और यहोवा उन्हें दिन को मार्ग दिखाने के लिए मेघ के खंभे में और रात को उजाला देने के लिए आग के खंभे में होकर उनके आगे चला करता था, जिससे वो रात और दिन दोनों में चल सके.
तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं और यहाँ पर हम देख सकते हैं यहोवा त्यांच्या पुढे चालला. कि यहोवा उनके आगे चल रहा था. फक्त दूतांचंच नाही सिर्फ स्वर्गदूतों की नहीं, तर देव यहोवा प्रत्यक्ष त्यांच्या पुढे चालला. लेकिन वहां पर यहोवा परमेश्वर उनके साथ चला. आणि या नवीन करारामध्ये और इस नए नियम में तो पवित्र अभिषेक वो पवित्र अभिषेक अग्निस्तंभ म्हणून और अग्नि के खंबे के जैसे पेंटिकॉस्टच्या दिवशी आमच्यासाठी उभा राहिला. पेंटेकॉस्ट के दिन हमारे बीच में आकर रुका. हे त्याचं प्रतीक होतं. ये उसके एक प्रूफ था. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं और इसे हम देख सकते हैं मोशेच्या काळापेक्षा मूसा के समय से भी अधिक योशुवाच्या विजयातील काळापेक्षा और यहोशू के जो जय का समय था उससे भी अधिक पेंटिकॉस्टच्या चमत्काराच्या क्षणापेक्षा और पेंटेकॉस्ट के दिन जो चमत्कार हुआ उससे भी अधिक आज परमेश्वर जास्त कार्य करत आहे. आज परमेश्वर और ज्यादा कार्य कर रहा है. ते पवित्र अग्नि आत्म्याद्वारे करत आहे. और पवित्र अग्नि जो है पवित्र आत्मा के द्वारा हमारे बीच में कार्य कर रहा तोच अग्निस्तंभ आजही आमच्यावर येऊन थांबलेला आहे. है. और वही अग्नि आज भी हम पर आकर रुकी है. आज जर आम्ही खऱ्या रीतीने अंतःकरणाने आम्ही प्रार्थना करू और आज अगर दिल से और सच्चाई से हम प्रार्थना करें तर हे सियोने उठ, तो हे सियोन उठ जा आपला प्रताप धारण कर. और अपने महिमा को ले ले. ही वेळ आज सांगण्याची आलेली आहे. और ये कहने का समय आ चुका है. कारण तो अग्निस्तंभ मेघस्तंभ आमच्यावर येऊन थांबलेला आहे. क्योंकि वो बादल का खंभा और अग्नि का खंभा हमारे ऊपर आकर रुका है. तर हे मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ काय होते तो ये बादल का खंभा और अग्नि के खंभे ये क्या थे? हे देवाच्या वचनातून आम्ही पाहूया. ये हम वचन से देखेंगे. आज 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 आमचं ते मार्गदर्शन करत आहे. और आज वो हमारा मार्गदर्शन कर रहे हैं. यहोवा आमच्या पुढे चाललेला आहे. यहोवा हमारे आगे चल रहा है. हालेलुया. हे अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ त्याचे प्रतीक आहेत. और ये अग्नि का खंभा और बादल का खंभा उसका प्रतीक है. प्रकाशाचा उगम ते होतं. और रोशनी का उगम वो था. आज तोच प्रकाश आमच्यावर पडलेला आहे. और आज वही रोशनी हम पर प्रकट हुई है. जर ते वचन आम्ही तशा रीतीने घेऊ अगर वचन को उस तरह से हम ले तर त्या वचनातून तो प्रकाश अग्नीचा प्रकाश हालेलुया आमच्यावर प्रकाशणार आहे. तो उस वचन से वो प्रकाश वो रोशनी हम पर आएगी. तो अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ और वो अग्नि और बादल का खंभा प्रकाशाचा उगम होता. वो रोशनी का उगम था. सत्याचा व त्याच्या लोकांसाठी मार्गदर्शनाचा तो पाया होता. और सच्चाई का और अपने लोगों का मार्गदर्शन करने की वो बुनियाद थी. त्याचा तो उगम होता. और उसकी शुरुआत थी. आज तेच शब्द तेच वचन तोच उगम आमच्यामध्ये आहे. और आज वही वचन और वही शुरुआत हमारे अंदर हो चुकी है. पवित्र आत्मा नेहमीपेक्षा वेगळं निराळं प्रकटीकरण देण्यासाठी येत नाही. और पवित्र आत्मा जो है जो प्रकाशन यहाँ पर है उससे अलग कोई प्रकाशन नहीं देता. तर तो आमच्यासाठी जीवन आणि प्रकाश घेऊन येतो. लेकिन हमारे लिए वो रोशनी और जीवन लेकर आता है. येशूने सांगितलं जी वचनं मी तुम्हाला सांगितले आहेत त्याद्वारे तुम्हाला हालेलुया त्याचं जीवन प्राप्त झालं आहे. और यीशु ने कहा कि जो वचन मैंने तुमसे कहे हैं इसके द्वारा तुमने जीवन पा लिया है. ती वचनं जीवन आहेत आणि आत्मा आहेत. वो वचन जो है जीवन है और आत्मा है. आणि म्हणून तो अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ आमच्यासाठी प्रकाश आणि जीवन आहे. और इससे वो बादल का खंभा और अग्नि का खंभा हमारे लिए रोशनी और जीवन है. आणि म्हणून ते गौरवाचं तेज और वो महिमा का तेज त्या तत्वाचं प्रतिरूप और उस तत्व की छाया आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने वचनाने आम्हाला तो सांभाळतो. और अपने सामर्थ्यवान शब्दों के द्वारा वो संभालता है. जे कोणी हा शब्द ऐकतात जो कोई इस शब्द को सुनते हैं रोज आणि रोज रोज सुनते हैं ध्यान करतात और उस पे ध्यान देते हैं बोलतात और उसे बोलते हैं कबूल करते हैं त्यांना तो सांभाळतो. उन्हें वो संभालता है त्याच्या वचनाचं सामर्थ्य प्रगट करतो. और अपने वचन का सामर्थ प्रकट करता है. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं जितकं आपण त्याच्या जवळ वचनाच्या प्रकाशाच्या अग्निस्तंभाच्या मेघस्तंभाच्या जवळ जाऊ और इसे हम देख सकते हैं कि जितना हम उस रोशनी की तरफ जाएं
उस अग्नि और बादल के खंबे की ओर जाएं, तेवढं स्पष्टीकरण मार्गदर्शन आम्हाला सहज सोपं होतं. उतना ही हम वचन को और मार्गदर्शन को समझ सकते हैं. आज आम्ही अशा गोंधळलेल्या अडचणीच्या स्थितीत आहोत. और आज क्या हम ऐसे उलझे हुए स्थिति में हैं मागे फारोचं सैन्य आणि पुढे लाल समुद्र. और पीछे जो है फिरौन की सेना और आगे लाल समंदर है. हालेलुया. तर आज आम्हाला त्या अग्निस्तंभाची आणि मेघस्तंभाची गरज आहे. तो आज हमें उस बादल के खंबे की और अग्नि के खंबे की जरूरत है. आणि ते आमच्यासाठी देवाने पुत्राद्वारे प्रगट केलेलं और आहे. परमेश्वर ने अपने पुत्र के द्वारा हमारे लिए वो प्रकट कर दिया. आमचं मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्मा आज आमच्यामध्ये आहे. और हमारा मार्गदर्शन करने के लिए पवित्र आत्मा हमारे बीच में है. तो कशा रीतीने आमचं मार्गदर्शन करतो? किस तरह से हमारा मार्गदर्शन करता है? 5 गोष्टी मी त्याविषयी सांगणार आहे. और मैं 5 बातें उसके बारे में बताना. आज ही तो तेच मेघस्तंभ अग्निस्तंभ आमच्यामध्ये आहेत. और आज भी वही बादल और वही अग्नि हमारे बीच में है. पहिलं, पवित्र आत्मा आमचं कशात मार्गदर्शन करतो? और पवित्र आत्मा हमें किन चीजों में मार्गदर्शन करता है? त्याचं सत्याच्या ठाई आमचं मार्गदर्शन करतो. उसकी सच्चाई में हमारा मार्गदर्शन करता है. आम्हाला त्या सत्यात नेतो. उस सच्चाई में हमें लेकर चलता है. जेव्हा आम्ही देवाचं वचन ऐकतो, मनन करतो, जब हम वचन को सुनते हैं और ध्यान लगाते हैं, ते सत्य आमच्यात प्रकट करतो. तो उस सच्चाई को हमारे अंदर प्रकट करता है. दुसरी गोष्ट, आमच्या अंतःकरणावर प्रकाश पाडतो और दूसरी चीज हमारे हृदय पर वो रोशनी डालता है आणि आम्हाला त्याची ओळख करून देतो. और हमें उसकी पहचान दिलाता है. हालेलुया. अंतःकरणावर प्रकाश पाडून त्याच्या ओळखीकडे नेतो. और हमें रोशन करके उसकी और बढ़ाता है, उसे पहचानने के लिए सहायता करता है. जर आम्हाला गोंधळलेल्या स्थितीत आम्ही आहोत, अगर हम उलझे हुई स्थिति में हैं, तर त्या प्रकाशाकडे येऊया, तो उस रोशनी की तरफ हम आए, त्या वचनाकडे येऊया. उस वचन की तरफ हम आए. तिसरी गोष्ट, हे पवित्र आत्मा मला काय करतो? तीसरी बात, पवित्र आत्मा क्या करता है? आम्हाला ख्रिस्तामध्ये राखण्यासाठी येतो. और हमें मसीह में हमें सुरक्षित करने के लिए आता है. ख्रिस्त प्रगट करण्यासाठी, दाखवण्यासाठी येतो. मसीह को प्रकट करने के लिए वो आता है. पवित्र शास्त्र वचन देण्यासाठी येतो. वचन देने के लिए वो आता है. त्या वचनाची फोड करण्यासाठी येतो. और वचन का प्रकाशन लेकर वो आता है. म्हणजेच ख्रिस्त देण्यासाठी येतो. मतलब मसीह को हमारे पास लाता है. चौथी गोष्ट आमच्यासाठी पवित्र आत्मा करतो, चौथी बात वो करता है, स्वर्गीय सत्य स्पष्टकरण करतो. और स्वर्ग की सच्चाई को प्रकट करता है. हालेलुया. आणि आमच्या अंतःकरणातून या जगातली सैतानाची भीती काढून टाकतो. और हमारे दिल से जो इस दुनिया का डर या शैतान का डर है उसे निकाल देता है. स्वर्ग आहे, स्वर्ग है, मी स्वर्गामध्ये गेलेलो आहे. मैं स्वर्ग में जा रहा हूँ, हालेलुया. मी स्वर्गामध्ये आहे मैं स्वर्ग में हूँ, आणि मी तुम्हासाठी जागा तयार करत आहे. और मैं तुम्हारे लिए जगह बना रहा हूँ. हे सत्य तो स्पष्ट करतो ये सच्चाई को प्रकट करता है. आणि या जगातली सैतानाची भीती आम्हापासून दूर करतो. और इस दुनिया में जो शत्रु का डर हमारे अंदर है उसे वो निकाल देता है. हालेलुया. पाचवी गोष्ट आमच्या जीवनात तो करतो, पांचवी बात वो करता है, दृष्टी आमची प्रकाशित करतो. हमारे आंखों को रोशन करता है आम्हाला ज्ञानवान करतो. और हमें ज्ञान देता है. आमचं ज्ञान वचनाद्वारे प्रगट करतो. और वचन के द्वारा अपने ज्ञान को प्रकट करता है. आमच्या जीवनात त्याचा ज्ञानाचा ठेवा देतो. और हमारे जीवन में उसके ज्ञान और बुद्धि का खजाना देता है. तर आमचं मार्गदर्शन करण्यासाठी पवित्र आत्मा येतो. तो हमारा मार्गदर्शन करने के लिए पवित्र आत्मा आता है. कोणत्या गोष्टीत? या 5 गोष्टीत. इन 5 चीजों में वो आता है. आणि म्हणून सत्याठाई आमचं मार्गदर्शन करतो. और सच्चाई में हमें लेकर चलता है. अंतःकरणावर प्रकाश पाडतो. हमारे हृदय को रोशन करता है. ख्रिस्त प्रगट करतो. ख्रिस्त सांगतो. मसीह को प्रकट करता है. स्वर्गीय सत्य स्पष्ट करून देतो. स्वर्ग की सच्चाई को खोलता है. आणि दृष्टी आमची प्रकाशित करतो. और हमारे आंखों को रोशन करता है. हालेलुया. हालेलुया. तर आपण पाहूया, तर ते वचन आम्ही ऐकत आहोत आज. और अगर हम उस वचन को आज सुन रहे हैं, हालेलुया, तर तो प्रकाश आमच्यावर पडत आहे. तो वो रोशनी हम पर आ रही है. तर आपण पुन्हा एकदा ते वचन वाचूया. तो फिर निर्गमाचं पुस्तक 14वा अध्याय 19 आणि 20. फिर एक बार हम निर्गम 14, 19 और 20 पढ़ेंगे. हा, वाचा हिंदीमध्ये. तब परमेश्वर का दूत जो इजरायली सेना के आगे आगे चला करता था जाकर उनके पीछे हो गया, और बादल का खंबा उनके आगे से हटकर उनके पीछे जा ठहरा. इस प्रकार वो मिस्रियों की सेना और इजरायलियों की सेना के बीच में आ गया, और बादल और अंधकार तो था, तो फिर रात को उन्हें प्रकाश मिलता रहा,
और वे रात भर एक दूसरे के पास ना आ पाए। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं यहाँ पर हम देख सकते हैं देवाचे लोक परमेश्वर के लोग आणि मिस्राचे लोक, और मिस्र के लोग, फारो राजा, फिरौन राजा, हे दोन्ही रात्रभर एकमेकाच्या जवळ येऊ शकले नाहीत। कि ये दोनों रात भर एक दूसरे के पास नहीं आ पाए। ही पवित्र रहस्य सत्य जी आम्हाला इतकी प्रिय आहेत, और ये जो सच्चाई जो हमारे लिए इतना प्रिय है, ती आम्हाला प्रिय वाटतात। जो हमें अच्छी लग रही है, बौद्धिक माणूस, जगिक माणूस, लेकिन जो शारीरिक इंसान रहता है, जो बुद्धि की सहारा से चलता है, त्याला ही समजू शकत नाहीत। ये बातें वो समझ नहीं सकता। त्याच्यासाठी मी एक उदाहरण सांगतो। मैं एक उदाहरण बता रहा हूँ। पहा, दोन माणसं चर्चमध्ये बसलेली आहेत, और दो आदमी मतलब दो लोग चर्च में बैठे हैं, एकत्र बसलेली आहेत, साथ में बैठे हैं, एकच वचन ऐकतात। एक ही वचन को दोनों सुन रहे हैं। हालेलुया। सर्वांना एकच धार्मिक वचन प्रभावाखाली ते आहेत, और एक ही धार्मिक उपस्थिति में वो है, परंतु एकाला त्याच्यात रस वाटत नाही लेकिन एक को उसमें कोई दिलचस्पी नहीं लगती, आणि त्याच्यात त्याला काही खरं वाटत नाही। और उसे उसमें कोई सच्चाई नहीं लगती है। दुसऱ्याला त्याच ठिकाणी बसलेल्या माणसाला, लेकिन उसके पड़ोस में बैठे हुए उस इंसान को त्याच धार्मिक प्रभावाखाली बसलेला आहे, उसी उपस्थिति में वो बैठा है, तेच वचन तो ऐकत आहे, वही वचन वो भी सुनता है, परंतु त्याला आपल्या जीवनापेक्षा ते अधिक रस वाटतो त्याच्यात, और उसे उस वचन में बड़ी दिलचस्पी लगती है। त्याच्यात मोठं आपल्या जीवनापेक्षा मोठ्या गोष्टी आहेत असं त्या वचनातून त्याला मिळतं, और मेरे जीवन से बढ़कर कुछ बातें इस वचन में है, ऐसे वो समझता है, आणि तो पुन्हा पुन्हा ते वचन ऐकतो, वाचतो। और वो बार बार उस वचन को पढ़ता है या फिर सुनता है। पहा, दोन माणसं आहेत, दो लोग हैं, एकाला त्याच्यात रस वाटत नाही, एक को कोई इंटरेस्ट नहीं, त्याला काही खरं वाटत नाही, और उसमें कोई सच्चाई नहीं, वो पण कहता है। त्याच्याच बाजूला जो बसलेला आहे लेकिन उसी के बगल में जो बैठा है, त्याला आपल्या जीवनात तो मोठा त्या वचनाविषयी रस वाटतो, महत्व वाटतं, उसे उस वचन का महत्व लगता है, और वो बहुत दिलचस्प लगता है, आणि तो पुन्हा पुन्हा ते वचन ऐकतो, और बार बार उस वचन को वो सुनता है, पुन्हा पुन्हा वचन वाचतो। बार बार उस वचन को पढ़ता है। याविषयी देवाच्या वचनात कुठे लिहिलेलं आहे और ये वचन में कहाँ लिखा है, पाहूया आपण। हम देखेंगे। पहिले कोरिन्थीयरास पत्र याचा दुसरा अध्याय 14 आणि 15 वचनात पौल याविषयी स्पष्टीकरण करतो। पहले करिन्थ उसका दूसरा अध्याय 14 और 15 आयत हम देखेंगे। हा, मी वाचतो मराठीमध्ये। परंतु जीव स्वभावाचे माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी अंगीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटणारे आहेत आणि त्याच्याने त्या जाणवत नाहीत, कारण त्या आत्म्याच्या योगे समजायच्या आहेत। 15 वचन, परंतु जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो, तथापि तो स्वतः कोणाकडूनही समजण्यात येत नाही। परंतु शारीरिक मनुष्य परमेश्वर के आत्मा की बातें ग्रहण नहीं करता, क्योंकि वे उसकी दृष्टि में मूर्खता की बातें हैं, और न वह उन्हें जान सकता है, क्योंकि उनकी जांच आत्मिक रीति से होती है। आत्मिक जन सब कुछ जांचता है, परंतु वो आप किसी से जांचा नहीं जाता। तर आपल्याला पाहायला मिळतं, और यहाँ हम देख सकते हैं परमेश्वराचा दूत जुन्या करारात जो मागे चालत होता तो पुढे आला, और हम देखते पुराने नियम में जो परमेश्वर का दूत आगे आगे चल रहा था वो पीछे आया, आणि तो दोन्ही गोटांच्या मध्ये उभा राहिला, और दो सेनाओं के बीच में वो खड़ा हुआ। परंतु इस्रायलांना तो प्रकाश देत होता, और इज़राइल के सेना को वो रोशनी दे रहा था, परंतु फारोच्या सैन्याला तो अंधार होता। और फिरौन की सेना के पास अंधकार आ रहा था। अशाच रीतीने देवाचं वचन आज मनुष्याला आहे, इसी प्रकार परमेश्वर का वचन मनुष्य के लिए है, जो खऱ्या अंतःकरणाने स्वीकारतो, जो सच्चाई से अपनाता है, ज्याने आत्मिक रीतीने जन्म झालेला आहे, और जिसका आत्मिक जन्म हो चुका है, त्याला त्या वचनात रस वाटतो, उसे उस वचन में सच्चाई नजर आती है, आणि ते त्याला जीवनामध्ये फार महत्त्वाचं वाटतं, और उसके जीवन में वो उसे अनमोल लगता है, आणि तो पुन्हा पुन्हा त्या वचनाचं मनन करतो। और वो बार बार उस वचन पे ध्यान लगाता तर है। आज आम्ही कुठे आहोत? तो आज हम कहाँ हैं? मिस्राच्या गोटात आहोत मिस्र की सेना में है की इस्रायलाच्या गोटात आहोत? कि इज़राइल की सेना में है? हालेलुया। देवाचं वचन आम्हाला प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे परमेश्वर का वचन हमें रोशनी देने वाले दिए समान है, की आज आम्ही त्याच्याविषयी अडखळत आहोत? या फिर हम ठोकर खा रहे हैं? तर तो मेघस्तंभ होता,
तो वो जो बादल का खंबा था तो प्रकाश स्तंभ ही होता. वो रोशनी देने वाला भी था. दोन्ही गोष्टी तो करत होता. दोनों चीजें वो कर रहा था. इस्रायल लोकांना तो प्रकाश देत होता, इज़राइल लोगों को रोशनी दे रहा था. परंतु जे अविश्वासू आज जे आहेत लेकिन जो अविश्वासी लोग हैं त्यांना तो अंधार आहे, उनके लिए वो अंधकार हो गया. परंतु जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी तो प्रकाश आहे. लेकिन जो विश्वास करे उनके लिए वो रोशनी बन गया. तुमच्या मार्गावरील हा ढग कशा रीतीने आहे. और आपके मार्ग पे किस तरह का बादल है. जर तुम्ही परीक्षेतून जात आहात अगर आप परीक्षा में से गुजर रहे हो तर त्या मेघस्तंभाच्या मागून जात आहात, और उस बादल के पीछे चल रहे हो, हालेलुया, तर तो तुम्हाला स्पष्ट रीतीने वाट दाखवणार आहे. वो आपको रास्ता दिखाएगा. इस्रायलाचे लोक अडचणीमध्ये पडले होते, इज़राइल लोग जो है एक मुश्किल में गिरे थे, परीक्षेमध्ये होते, एक परीक्षा में गिरे. परंतु प्रभूचा दूत त्यांना प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे होता. लेकिन परमेश्वर का दूत उन्हें रोशनी देने वाले दिए समान बन गया. परंतु विश्वास न ठेवणारे मिस्राचे लोक त्यांना तो अंधार होता. लेकिन जो विश्वास नहीं कर रहे थे वो मिस्र के लोगों के लिए वो अंधकार बन गया. जर देवाच्या वचनाच्या समक्षतेत तुम्ही येणार आहात अगर परमेश्वर के वचन के उपस्थिति में आप आओगे तर तो तुम्हाला मार्गदर्शन ठरणार आहे. तो वो तुम्हारे लिए मार्गदर्शन बनेगा. आज गोंधळलेल्या स्थितीत तुम्ही आहात, अगर आज आप उलझे हुए स्थिति में हो, मार्गदर्शन मिळत नाही, मार्गदर्शन नहीं हो रहा है, तर त्या वचनाच्या प्रकाशात येऊया, तो उस वचन की रोशनी में हम आए त्या मेघस्तंभाकडे येऊया, और उस बादल के पास हम आए, अग्निस्तंभाकडे येऊया, उस अग्नि के खंबे के पास त्या आए रूपांतराच्या डोंगरावर पाहूया. और उस पर्वत को हम देखेंगे जहाँ पे यीशु मसीह का रूपांतर हुआ. ते त्या ढगात जाण्या अगोदर, और वो बादल में निकल जाने से पहले त्या रूपांतराच्या ढगात जाण्या अगोदर, और उस रूपांतर के बादल में जाने से पहले हालेलुया, त्यांना त्या ढगात शिरावं लागलं, उन्हें उस बादल में प्रवेश करना पड़ा, त्या ठिकाणी राहावं लागलं, वहां पे रुकना पड़ा. आणि मग त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन मिळालं. और उसके बाद ही उन्हें मार्गदर्शन मिला. आज जर आम्ही त्या ढगामध्ये शिरणार आहोत, और अगर आज हम उस बादल में आए, त्या वचनाच्या प्रकाशात येणार उस आहोत, वचन की रोशनी में आए, तर तो ढग आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तो वो बादल हमारा मार्गदर्शन करेगा. हालेलुया. त्यानंतर तो ढग प्रभूसाठी, हालेलुया, स्वर्गात नेणारा ढग झाला. और उसके बाद वही बादल यीशु मसीह को स्वर्ग में लेकर जाने वाला बादल बना. तोच ढग येशूच्या, हालेलुया, वर स्वर्गारोहण होण्याच्या वेळेला, और यीशु मसीह का जब वो स्वर्ग में उठाया गया, हालेलुया, तो ढग आकाशातून खाली आला वो बादल आसमान से उतरा आणि त्या ढगामध्ये येशू गडप झाला और उस बादल में यीशु मसीह चला गया. आणि तो ढग येशूला घेऊन वरती गेला. और वो बादल यीशु को लेकर ऊपर चला गया. ही गोष्ट आम्हाला काय दाखवते? और ये हमें क्या दिखाता है? तोच ढग आज आमची वाट पाहत आहे, भाई बादल हमारा इंतजार कर रहा है आम्हाला घेऊन जाण्यासाठी. हमें लेकर जाने के लिए. तो ढग थांबलेला आहे वो रुका हुआ है. आणि म्हणून आज तो ढग आमच्यासाठी अग्निस्तंभ अशा रीतीने आहे. और आज वही बादल हमारे लिए अग्नि के खंभे के समान भी है. त्या प्रकाशापेक्षा अग्नि अधिक आहे. और उस रोशनी से बढ़कर अग्नि है. तो प्रकाशच देत नाही, तो ढग फक्त प्रकाशच देत नाही, वो बादल सिर्फ रोशनी नहीं देता, तर तो आम्हाला ऊब देतो, लेकिन हमें गर्मी भी देता है. आमच्यातल्या अशुद्ध गोष्टी भ्रष्ट करतो, नष्ट करतो. और हमारे अंदर जो बुराइयां हैं उसे वो भस्म कर देता है. हालेलुया. जर आम्ही त्या वचनाच्या प्रकाशात येऊ, अगर हम उस वचन की रोशनी में आए तो, त्या पवित्र आत्म्याच्या अग्निस्तंभाकडे येऊ. और पवित्र आत्मा के अग्नि के खंभे के पास आए तो, येशूने आपल्या शिष्यांना सांगितलं, यीशु मसीह ने अपने चेलों से कहा, जे वचन मी तुम्हाला सांगितलं आहे जो वचन मैंने आपसे कहा है त्यामुळे तुम्ही निर्मळ झालाच आहात. उस कारण तुम शुद्ध हो चुके हो. आम्ही वचन स्वीकारत नाही, हम वचन को अपनाते नहीं दैहिक ऋतूने घेतो और दैहिक रीति से लेते हैं, आणि म्हणून आम्ही गोंधळलेल्या स्थितीत राहतो. और फिर हम उलझे हुई स्थिति में आ जाते हैं. आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही और हमें मार्गदर्शन नहीं मिलता. आणि म्हणून ते वचन आम्ही आपलंस करूया. और से वचन को अपना लेंगे, आम्हाला तो ऊब देईल ते वचन, वो वचन हमें गर्मी देगा, आम्हाला शुद्ध करील, हमें शुद्ध करेगा, आमच्यातली अशुद्धता भ्रष्ट नष्ट करील. और हमारे अंदर जो अशुद्धता है उसे दूर कर देगा. 5वा पॉइंट मी तुम्हासाठी सांगतो. और 5वीं बात मैं कहना चाहता हूँ, तोच
स्तंभ त्यांच्या पुढे चालला. वो खंबा उसके आगे आगे चले हालेलुया. चला. तो स्तंभ त्यांच्या पुढे चालला. वो खंबा उनके आगे आगे चला. आजही आमच्या पुढे फार अद्भुत रीतीने तो पुढे चाललेला आहे. और आज भी हमारे आगे आगे वो अद्भुत रीति से चल रहा है. येशूने म्हटलं तो आत्मा येईल यीशु ने कहा कि वो आत्मा आएगा आणि तो तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. और वो तुम्हें सारी सच्चाई में लेकर चलेगा. हालेलुया. आणि म्हणून आज आम्हाला तो घेऊन जात आहे और इसे आज हमें वो लेकर चल रहा है. आणि तो पवित्र आत्मा आमचं मार्गदर्शन और होईल. वो पवित्र आत्मा हमारा मार्गदर्शन करेगा. अशा रीतीने पवित्र आत्मा आज आमचं मार्गदर्शन करत आहे. और इस तरह से पवित्र आत्मा हमारा मार्गदर्शन कर रहा है. तो आमच्या पुढे चाललेला आहे. वो हमारे आगे चलता है. जर त्या प्रकाशात येऊ, अगर हम उस रोशनी में आए, हालेलुया, त्या वचनात येऊ, उस वचन में आए ते वचन आम्ही आपणावर घेऊ, और उस वचन को अपना ले, आम्हाला उभ येईल, तो हमें गर्मी आम्ही मिलेगी, शुद्ध होऊ हम शुद्ध हो जाएंगे आणि आमच्या जीवनातील अशुद्धता भ्रष्ट नष्ट होऊन जाईल. और सारी अशुद्धता जो है वो नाश हो जाएगी, खत्म हो हालेलुया. जाएगी. तर हे अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ तो ये अग्नि और बादल के खंबे आम्हाला ख्रिस्ताकडे घेऊन जात आहेत, हमें मसीह की ओर लेकर जाते हैं, देवाकडे घेऊन जात आहे. परमेश्वर के पास लेकर हा जाते हैं. पवित्र आत्मा आजही आमच्यामध्ये आहे. और पवित्र आत्मा आज भी हमारे बीच में है, अग्नि रूपाने, अग्निमय स्थिति में मेघस्तंभाने. और बादल के जैसे. आणि म्हणून त्याचा आज आम्ही स्वीकार करूया. और इसे आज हम उसे अपनाएंगे. त्या वचनाला आम्ही स्वीकारतो, वचन को अपनाते हैं म्हणजेच पवित्र आत्म्याला स्वीकारतो. मतलब पवित्र आत्मा को अपनाते हैं. निश्चित रीतीने आज तो तुमचं सहाय्य करेल. और जरूर आज वो आपकी सहायता करेगा. आपले डोळे बंद करूया. अपनी आंखों को बंद करें. स्वर्गीय पिते, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या अग्निस्तंभाबद्दल, तुझ्या मेघस्तंभाबद्दल, तुझ्या उपस्थितीबद्दल. अनेक निराशेमध्ये आहेत, मार्गहीन आहेत, अडचणीत आहेत, कष्टात आहेत. त्यांच्यावर हा अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ, पवित्र आत्म्याचा अग्नी, पवित्र आत्म्याचा प्रकाश यावेळेला प्रकाशू दे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक सैतानाने आणलेल्या हालेलुया अडचणी, सैतानी फाश, सैतानी बंधनं, सैतानी साखळदंड येशूच्या नावात तुटले जाऊ दे. Amen. जो तुझा स्वीकार करतो, तुझ्या वचनाचा स्वीकार करतो, तो पवित्र आत्म्याचा स्वीकार करतो आणि तो पवित्र आत्मा आम्हाला शुद्ध करतो, उप देतो, आमचा सांभाळ करतो, आमचं सहाय्य करतो. आणि तो अभिषेक या प्रत्येकावर, ऐकणाऱ्या तुझ्या जनावर मोकळा करतो. पवित्र आत्म्या, तो आम्हाला उप देणारा, प्रकाश देणारा, मार्गदर्शन करणारा, सांभाळणारा आहे. हे आम्ही कबूल करत आहोत आणि स्वीकार करत आहोत. तुझा स्वीकार म्हणजे तुझ्या वचनाचा, येशूच्या शब्दाचा, आणि ते शब्द आम्ही आज स्वीकारत आहोत. हालेलुया. मायटी नेम ऑफ जीसस. असे जे अडचणीत आहेत त्या प्रत्येकावर हा अग्निस्तंभ, मेघस्तंभ मी घोषित करत आहे. स्वर्गीय पिते, आम्ही तुझे आभार मानतो. सारा आदर, महिमा आणि गौरव तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून ते एक आणि मान्य कर. Amen. आमेन. Amen. गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.